गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, इकडे मी सासूबाईंना नाश्ता बनवते. सासूबाईंना काय झालं आहे, तोंडाला ना थोडीशी जखम झालेली आहे. काय झालं आहे काय की समजायलाच मार्ग नाही. का तर ते रात्री मला आता वाटतं रात्री बाथरूमला जाता काही तर तोंडा लागलं असेल काहीतरी असं वाटतं. कारण का त्या कधी बाथरूमला ना पहाटे पण उठतात. ते त्यांना डायपर जरी घातलं तरी त्या उठत असतात. त्याच्यामुळे ना त्यांना लागलं असणार आहे ते तोंडाला. तर मग सासूबाईंना काय होतं, तिखट तोंडाला लागू देत नाही. तर म्हटलं चला आता काय करते, सासूबाईंना अगदी सपक असं उपमा करते. मिठाचा उपमा म्हटलं तरी चालेल. का तर त्यांना परवाच मी शिरा केला होता गुळाचा. तर सारखं केल्यानंतर ते खातात का नाही, त्यांना एक कंटाळा येईल. म्हणून म्हटलं चला आज माझा तर उपास आहे. आज आहे प्रदोषच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. मी उशिरा तुम्हाला शुभेच्छा देते आहे, पहिला माझं बोलून झाल्यानंतर. कारण का आत्ता मी म्हटलं माझा प्रदोष आहे म्हणल्यानंतर लक्षात आलेलं आहे शुभेच्छा द्यायचं. तर मी इकडे बघा माझ्यासाठी साबुदाणा बळं भिजवलेला आहे. कारण का हे आज गेलेले आहेत गावाला, नगरला गेले टूरसाठी. त्यांच्या सकाळी संध्याकाळी येणार आहेत. पण ते मला जाताना आवर्जून सांगितलेले आहे. ह्यांचं असतं साबुदाणा भिजव पहाटे 5:30 वाजल्यापासून मला सांगत होते. पण मी जरा ना उशिराच भिजवलं आत्ता. म्हणजे जाऊ दे, तसंही मी 1-2 वाजता खिचडी बनवेन. तर बघा चला, पहिला इकडे सासूबाईंना करते नाश्ता. आणि मैत्रिणीनं मला ना जबाबदाऱ्यांना टाळायला आवडत नाही, जबाबदाऱ्या पार पाडायला आवडतात. त्याच्यामुळे मी सासूबाईंची जबाबदारी आहे ती टाळत नसते, ती पार पाडायचा प्रयत्न करते. तर चला सासूबाईंना ना असं मऊ सुद्ध बघा आता खिरीसारखं उपमा करून देते. कारण का मी ना आयुष्यामध्ये खूप संकटांना सामोरी गेलेली आहे. तर तुम्हाला सवय लागलेली आहे की आलेल्या संकटांना तोंड द्यायचं, टाळत बसायचं नाही. आणि मला जबाबदारी टाळणं नाही आवडत, पार पाडणंच आवडतं. तर चला असो, सासूबाईंना म्हटलं थांबा लगेच आता काही तुम्ही झोपू नका, तिथंच खुर्चीवर बसा. हे बघा सासूबाईंना इथं बसवलं आहे मी अंघोळ घालून. त्यांची पोथी वाचून झालेली आहे. हे बघा सासूबाई म्हणल्या तिखट नको घालू. मी म्हटलं अजिबात तिखट नाही, नुसतं मीठ आणि साखर असंच मी घालणार आहे याच्यामध्ये. मीठ नाही घातलं तर ते आळणी लागेल अगदी त्यांना. म्हणून म्हटलं चला मीठ आणि साखर याच्यात मी घालते. आणि मिरची तर अजिबात वापरलेली नाही, नुसतं मीठ साखर आणि कांदा कढीपत्ता हेच वापरलेलं, जास्त काही नाही. जर असं असटसं असं खिरीसारखं झालं तर त्यांना खाताना पण बरं पडेल, चावायचाही प्रश्न नाही. तुम्हाला दाखवते बघा सासूबाईंना मी ज्यावेळेस नाश्ता देईन ना तुम्हाला त्यावेळेस दाखवते त्यांनी कसं तोंडाला त्यांचं करून घेतलेलं आहे. आणि सारखं हात लावतात ते तोंडाला. आम्ही म्हटलं सारखं हात लावू नका, त्याचं साल निघेल, रक्त येईल. पण आता कसं आहे माहिती का, वयामानानुसार हट्टीपणा स्वभाव असतो, स्वभावाला औषध नसतं. ते आता आपणच समजून घ्यायचं. तर चला असो, सासूबाईंना देते मी आता नाश्ता. हे बघा कसं झालं आहे, असं खिरीसारखं पातळ, पण मीठ आणि साखर घातलेली आहे याच्यामध्ये. आज काही विनाशला स्कूलला पाठवणार नाही रसिका, कारण का ती म्हणली मम्मी उद्या शेवटचा दिवस आहे स्कूलचा, तर उद्याच पाठवते. हे पहा इकडं तूप टाकलेलं आहे. तूप काय झालं, फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते घट्ट झालेलं आहे बघा. चला आता कढीपत्ता काढून देते, कारण का काय होतं सासूबाईंना ना, सासूबाई इकडं तिकडं टाकतात कढीपत्ता. चला, काठी कशाला घेत आहे, पडताल ना तसा. थांबा, आता यांचं काय झालं, एप्रिल धुवायला घेतलेलं आहे. तर एप्रिल धुवायला घेतले असल्यामुळे ना त्यांना दुसरंच काहीतरी लावते. कारण की एप्रिल ते सगळं सांडासांडी होती. थांबा 2 मिनटं. हे बघा सासूबाईंना एप्रिल धुवायला घेतल्यामुळे काय बांधलं बघा मी आता. हळूहळू खावा, गरम आहे खूप.
खूप गरम आहे, चटका बसेल. आणि ओठाला आहे बघा, त्यांच्या ओठाला दाखवू काय, हे बघा ओठाला काय करून घेतलं आहे बघा, ओठ कसे सुजलं आहे, ओठ काय झालं आहे कुणास ठाऊक. रात्रीतनं काय पडले असतील, ऐकत नाहीत ना, हट्टी स्वभाव असल्यामुळे. हे पाय इकडे नाश्ता करून सासूबाई झोपल्या आहेत. आणि बघा आमच्या ना भांडेवाले मावशी काय झाले नाहीत. हे बघा आत्ता भांड्याचं पण एवढं ढिगारा घासली. असं असतं बघा, आपल्याला अडचण असली की नेमकी अशा ह्या बायका सुट्ट्या मारतात, दांडे मारतात. हे पहा माझी आत्ता कामं सगळे आवरलेली आहेत. आणि बघा किचनचं मी ना फक्त ओटा पुसायचा होता, तेवढ्यात एक पाल आली. आणि बघा किचन ओट्याखाली मी ओटा सगळा बघा सगळं आवरलं घरातलं सगळं जिथल्या तिथे. आणि आवरल्यानंतर म्हटलं चला आता फक्त ओटा पुसायचा, किचन ओटा. भांडी आवरली मी आणि म्हटलं किचन ओटा पुसूया. फक्त कपड्यांच्या एवढ्या घड्या घालते. तर बघा किचन ओटा मी ना पुसत होते आणि नेमकं किचन ओट्याचं बघा पुसता काय झालं, हे उचललं मी, कपबशाचं हे रॅक उचललं, ह्याच्याखाली पाल आली, एकदम जोरात आली आणि माझ्या अंगावर असं धावून येत होती. आणि इकडं मी भांड्याचं खाली पाणी बघा, इथं भांडी आवडल्याचं थोडं पाणी सांडलं होतं आणि त्याच्यावर सरला पाय घसरून मीच पडले खाली. नशीब काही माझं म्हणजे काही लागलं नाही मला, नाही तर माझे हातपाय तुटले म्हणजे पुन्हा टेन्शनच. थोडक्यात बचावले मी, नाही तर हातपाय तुटायचे, नाही तर कंबर काहीतरी होऊन जायचं. तर चला बघा अशी हे पालीमुळे कोण पालीला घाबरतं मैत्रिणींनो कमेंट्समध्ये सांगा कोण पालीला घाबरतं. तर मी तर एक ते 2 होतं, 2 ते 4 होतात. आमच्यात पाली नाही आहेत, घरामध्ये पाल एकसुद्धा नाही आहे. ती कुठून आली माहिती आहे का, मला दाखवते कुठून आली आहे. तर आमच्या घरी मावशी आहेत ना, सासूबाईंना सांभाळणाऱ्या मावशी, त्या काय करतात माहिती आहे का, हे बघा ही खिडकी उघडी ठेवतात. ही खिडकी उघडी ठेवली की खालनं पाली येतात. आमच्याकडे एकसुद्धा पाल नाही आहे, खालनंच पाल आलेली आहे. आता मी आज मावशी आली की मावशीनं सांगणार आहे की ती खिडकी अजिबात उघडं ठेवू नका. भले फॅन मोठा करा पण खिडकी काय उघडी ठेवू नका. अजून आपलं लाईट बिल जास्त येऊ दे पण ती खिडकी उघडी ठेवू नका पालीची. तर चला आता माझी कामं आवरलीत. आज काही विधानसभा स्कूलला पाठवलेलं नाही रसिकानी, तर उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे उद्या स्कूलला पाठवते म्हणली आहे. तर हे बघा अशा प्रकारे माझी सगळी कामं आवरलेली आहेत. आता म्हटलं फक्त ताक बनवायचं आहे. तर मावशी आले ना, हे बघा घरीच लावलेलं ताक आहे, ते कालच लावून ठेवलं होतं. म्हटलं फ्रेश दह्याचं ताक बनवूयात. आम्ही खाली दोघं पण गेलो होतो, विरांशला घेऊन गेले मी खाली. तर बघा त्या आज स्विमिंगचं बंद आहे. स्विमिंग पूलमध्ये केलं का साईडला केलं, पॉटी केलेली पूलमध्येच केली असणार लहान मुलांनी, त्याच्यामुळे स्विमिंग पूल आज बंद आहे. तू आल्याशिवाय ती येत नाही ना, तू आलं किती येईल. गुड मॉर्निंग. आज आहे विरांशच्या स्कूलचा शेवटचा दिवस. इकडे बघ सोना, लास्ट डे ऑफ स्कूल विरांश. पण विरांश चालला आता स्कूलला. आज शुक्रवार आहे, 30 तारीख आज, मंथ एंड. हां आज आले झोपणार आहे विरांश. गॉगल का काढलं बाळा, बघा आता तुझं गॉगल बघा आता, बघा 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 बघा. ओ ओ ओ विरांश ओ. आज काही विरांशला ड्रेस नाही, हां ड्रेस कोड नाही आज त्याचा. अगं त्याचा शाळेचा स्कूलचा ड्रेस नाही आहे. हां स्कूलचा ड्रेस नाही आज विरांशला, हो की नाही बाळा. हां त्याच्यामुळे सिव्हिल ड्रेस आहे त्याचा. हो का, फंक्शन आहे आज. बरं आज लास्ट डे असल्यामुळे फंक्शन आहे विरांशचं स्कूलचं. चला आता बाय शोना.
चला मी जाऊ का आता मग? तर विराज दादा विराज गेला तर स्कूलमध्ये. आता मी निघाले घरी. माझ्या लिफ्टचा एवढा प्रॉब्लेम आहे. लिफ्ट आमची ना मधनच बंद पडते, भीतीच वाटते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. येतो पण बाय बाय, टेक केअर.